मस्त छापल्या मित्रांनी आणि पत्रिका आणि यात 2 टाईपच्या. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, सकाळची हे कामं करायची आपल्याला आता. तर मित्रांनो, आता आंघोळ झाली माझी. माहिती आहे का, आजचा दिवस ना प्रमाणाच्या बाहेर स्लो चालला आहे. म्हणजे सकाळपासून माझे फक्त 2-3 कामच झाले. भांडे धुतले, मग वरच्या रूमा साफ केल्या. जुली यानं तिच्या एखादा रस्ता बंद केला मित्रांनो. आता आपल्या घरी यायचं नाही. लय घाण केली होती तिनं वरती. लय त्रास झाला मला ते साफ करता करता. नंतर कपडे धुतले आणि आता असे फक्त 10:30 वाजले. हालाकी मी लय लवकर उठलो होतो आणि कालचा ब्लॉग एडिट केला मित्रांनो. मी जरा जास्त शुद्ध बोललोय मी कालच्या ब्लॉगमध्ये. चालते, मराठी आपली कशी बी बोलायची. असं म्हणता की तुम्ही 10-15 किलोमीटर दूर गेले की मराठी भाषा बदलते, तर खरंच तसं आहे ते. आपलं काही नाही, आपल्या जशी तोंडात येते तशी आपण बोलतो. चहा ठेवली मित्रांनो आता मी माझ्यासाठी, ही कोरी बिना दुधाची. तिच्यात लिंबू टाकलं की झाली ती लेमन टी. कॉफी आणलीच नाही मित्रांनो मी, कारण ना ती कॉफी जळगावलाच भेटते, ते बी डीमार्टमध्ये. आणि आपल्याला जळगावला अजून जाताच नाही आलं आहे. आता जळगावला काही जाणार नाही, कारण आता तर काल लग्नपत्रिका आणलं मी. आता लग्नपत्रिका वाटायचं काम चालू होईल. कायची कॉफीने कायचं काय प्या लेमन टी. काल परवाच्या दिवशी पिलो मी आपला साधा चहा. एखाद्या दिवसाने काही फरक नाही पडत. आदित्य होता म्हणून त्याच्यासोबत नाश्ता वगैरे केला मस्तपैकी. ओके, तर चहा बनून रेडी आता आपला. एक तुम्ही मित्रांनो जर का दुधाचा चहा सोडला ना, तर बाकी सगळे चहा प्यायचा फायदाच आहे. जसे की गवती चहा झाली, अद्रकची चहा, मसाला चहा, म्हणजे प्रत्येक चहा, म्हणजे प्रत्येक याचा चहा. दुधाचे लय प्रॉब्लेम आहे मित्रांनो, लय म्हणजे लय प्रॉब्लेम होता. दुधाचा चहा तो प्यायला चांगला वाटतो, पण आपल्यासाठी तितकाच तो घातक राहतो. कोई बात नाही. आत्ता 1:15 झाले आणि आज आपल्याला जेवण बनवायचं टेन्शन नाही आहे. घरून मम्मी पप्पा येत आहे मित्रांनो, तर ते आपला डब्बा आणणार आहे. जेवण करू आता. भेंडीची भाजी आणि चपाती आणली आहे मित्रांनो मम्मीने. तर मित्रांनो, जेवण झाल्यावर मी झोपलो होतो, कारण मम्मी पप्पा थोडा वेळ बसले आणि लगेच निघून गेले. आणि आता संध्याकाळचे 7 वाजले आणि हे बघा मित्रांनो, पत्रिका मस्त छापल्या मित्रांनो आणि पत्रिका. आणि यात 2 टाईपच्या, 2 नाही, हे सेम डिझाईन आहे, कलर चेंज आहे फक्त. तो कलर आणि थोडी डिझाईन चेंज आहे. हे बघा, ही अशी कपड्या टाईप वाटते ना, मस्त आहे. आणि आतमधून पण चेंज आहे पत्रिका. ही सिल्वर कलर आहे आणि ही आहे गोल्डन कलर. तो बोलला होता मी 40 साल का एक्सपीरियंस है भाई हमें, 40 साल का. पत्रिका ऐसी छापेंगे ना कि आप भी देखते ही रहोगे. खरंच पत्रिका खूप छान, बढिया एकदम. बॅक साईड ब्ल्यू रेड. अजून एक पत्रिका येणार आहे आपली, ती 2-3 दिवसांनी. ती थोड्या वेगळ्या राहायची, ती पण दाखवली मी तुम्हाला. आणि हा, ही आपली चहा, टाईमपास, काही काम नाही सध्या आपल्याला, चहाच पिऊ म्हटलं. तर चला मित्रांनो, आता जाऊ अक्षयकडे थोडा टाईमपास करायला, कारण दिवसभराचा मित्रांनो आज मी घरीच आहे, कुठेच गेला नाही. सगळ्या धावपळींना मी आज विराम दिला होता मस्तपैकी. मस्त आहे ना शुद्ध मराठी. ओके दोस्तों, तो अभी अक्षय से मिलकर आया हूँ मैं. बहुत देर हो गई दोस्तों, 9:30 बज गए मुझको अक्षय से मिलकर आने में. पहिला मी तर हिंदीत बोलायला लागलो मित्रांनो. सवय. तर चला आता खिचडी दाखवू, कारण दुसरं काही बनवायला आता आपल्याजवळ वेळ नाही आहे. ऑलरेडी 9:30 होऊन गेले मित्रांनो. बार दोस्तों हिंदी के शब्द मेरे मुंह में आ रहे हैं.
शपथ. ते बी मी ते बी मी तुम्हाला हिंदीतूनच सांगत होतो. काय होते माहिती आहे का, हिंदीचे शब्द अचानक काय येत आहे काय माहिती तोंडामध्ये एवढे. हे बघ खिचडी टाकली मी आता, आणि हे 2 अंडे आहे, याचा आपण आमलेट बनवू. हे देशी मुर्गीचे अंडे मित्रांनो. रवीकडे खूप मुर्गी आहे, तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पण पाहिला असेल. तो घेऊन आला होता हे अंडे माझ्यासाठी. देशी अंड. 3 शिट्या झाल्या मित्रांनो आपल्या कुकरच्या. अजून एक होते, मग बंद करू आणि मग बनवू आपला ऑमलेट. ओके मित्रांनो, 4 शिट्या झाले. कुकर हे मी बंद केलं. आता तावा ठेवला ऑमलेट बनवायला. प्लेन ऑमलेट बनवत असतो. प्लेन नाही की, हां प्लेनच ना, प्लेन ऑमलेट बनवू आपण. ओके मित्रांनो, तर चला आता जेवण करू. खिचडी बनवून रेडी आहे मित्रांनो. हे ऑमलेट, आणि सकाळी भेंडी मम्मीने आणली होती मित्रांनो. खिचडी खूपच पतली झाली, पाणी जास्त झालं तिच्यात, म्हणून ती पतली झाली. मस्त आहे, पतली झाली पण छान आहे. तर मित्रांनो, आता जेवण झालं आहे माझं. खिचडी एकदम मस्त झाली होती, पण पाणी खूप जास्त झालं होतं. पण असो, टेस्ट चांगली होती काय आपल्याला. तर मित्रांनो, आज मी घरीच होतो, कुठंच नाही गेलो, म्हणून आजच्या ब्लॉगमध्ये काहीच नाही. कदाचित उद्या परवाच्या ब्लॉगमध्ये खूप काही चांगलं असू शकते, ऑब्विसली असू शकते. कधी कधी असं असते मित्रांनो की आपल्याला करायचं खूप काही असते, पण आपण काहीच करू शकत नाही. इच्छा असून सुद्धा काहीच करू शकत नाही आपण. पण असो, प्रत्येक चूकमधून काहीतरी शिकायचं असते आणि पुढे जायचं असते आपल्याला. मी त्या आयुष्यात इतक्या चुका केल्या की काय सांगू तुम्हाला. काही काही चुका माझ्या आहे ना, एकदम एक्स्ट्रीम लेवलच्या चुका आहे. काही चुकांमधून मी लवकर बाहेर निघालो, काहींमधून निघालोच नाही. म्हणून वाईट गोष्टींचा सामना बी करावा लागला मला. पण काही हरकत नाही, मी आजच्या ब्लॉगला करतो आहे इथंच एंड. जर का तुम्हाला माझा आजचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर प्लीज माझ्या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट अँड बाय. आणि हो, हिंदी येतेच तोंडात.